पण बऱ्याच जण असं होतं, म्हणजे माझ्या बाबतीत पण घडलंय, की माझं दुखतंय दुखतंय म्हणून आपण पहिल्यांदा काहीतरी गोळ्या घेतो. मग आपण जातो डेंटिस्टकडे. मग ते म्हणतात, "अरे तुम्हाला इथे किडायला सुरुवात झाली आहे." आणि मग ते ते ड्रिल करून बघतात, तर ते बरंच आतपर्यंत गेलेलं असतं ना. बरोबर, आणि बरोबर. मग ते जे सुरू होतं शुक्लकाष्ठ रूट कॅनलपर्यंत, ही खरं काय म्हणजे ही प्रोसेस काय आहे? कुठपासून किती वाईट गेलं की ते खाली रूटपर्यंत जातं? म्हणजे ही जी किडण्याची सुरुवात पासून हे कसं होतं? दाताची कशी होते? सांगते. सो आपण जे मगाशी बोललो, की वरचा जो लेयर आहे हा 99% इनऑर्गॅनिक आहे. त्याच्या खालचा लेयर जो असतो त्याला डेंटिन म्हणतात. दॅट इज 70% ऑर्गॅनिक, 70% इनऑर्गॅनिक, 30% ऑर्गॅनिक. आणि त्याच्या आतमध्ये जो गाभा आहे, म्हणजे जे कोर आहे, तिथे आपली पल्प म्हणतो, तिथे ब्लड वेसल्स असतात, नर्व असतात. सो तुम्ही जर का बघाल तर कठीणकडनं आपण सॉफ्टकडे गेलेलो आहोत. सो जोपर्यंत कीड तुमची त्या कठीण भागात आहे ना, ती म्हणजे असं म्हणाल की तो मिनिमम डॅमेज आहे किंवा स्टेज 1 आहे, पण त्याला सेन्सेशन नाही. 99% जेव्हा एखादी गोष्ट इनऑर्गॅनिक आहे, तिथे नर्व्हजच नाही आहे, तर सेन्सेशन येणार कुठनं? सो जेव्हा दात दुखायला लागतो तोपर्यंत ऑलरेडी उशीर झालेला असतो. त्यामुळे दात दुखणं आणि मग तुम्ही डेंटिस्टकडे गेलात, ही सवय चांगली नाही. प्रोॲक्टिव्हली आपण गेलं पाहिजे. 6 महिन्यातनं जाऊ शकलात तर फारच उत्तम, किंवा वर्षातनं ॲटलिस्ट एकदा. आणि आता खरं सांगू तर मी असं बघते की, आणि ही खूप छान बदल मला असं वाटतो आहे, की लोकं खूप कॉन्शियस आहेत स्वतःच्या आता हेल्थबद्दल, किंवा त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारलेली आहे. सो आपण वर्षातनं एकदा चेकअप्स करतो, किंवा वर्षातनं तुम्ही डोळे चेक करून घेता, कान चेक करून घेता. तसंच हे का नाही? म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा हे आधीच थोडंसं करू शकलो तर बेटर आहे. पण दात दुखला की हे समजून घ्या की बाबा ऑलरेडी ती कीड एका विशिष्ट डेप्थपर्यंत गेलेलीच आहे. जोपर्यंत ती वरवरती आहे, पेन होणार नाही, कारण तिथे नर्व्हजच नाही आहेत. सो जेव्हा ती आत जाते, आणि म्हणून असं होतं की आपल्याला असं वाटतं की अरे 2 दिवस झाले दुखलं आणि एकदम ह्यांनी रूट कॅनाल का सांगितलं, असं का? बरोबर? कारण ती कीड महिनोन-महिने आधी पसरत असते, आपल्याला लक्षात आलेलं नसतं. आणि विशेषतः मी असं म्हणेन की वरचे जे मागचे दात आहेत ना, हे याबाबतीत थोडे फसवेत. कारण निदान खाली तुम्ही करून बाबा तुम्हाला दिसेल, मे बी दिसेल, कारण आजकाल लोकं टॉर्च लावून सेल्फीज वगैरे घेतात. सो छान ते दिसू शकतं, झूम करून बघू शकता. पण वरचे मागचे दात कसे दिसणार? ते डेंटिस्टला दिसतात. म्हणजे आता मला माझे दात नाही दिसत, सो मला माझ्या असोसिएट्स किंवा यांच्याकडनं ते चेकअप करून घेणं गरजेचं आहे. आणि तिथे ब्रश पण पोचत नाही ना? ब्रश पण पोचत नाही. पण आत्ता आपण ज्या ह्यांनी बोललो त्यांनी केलं तर नक्कीच. अक्कलदाढा ह्या जास्त चॅलेंजिंग आहेत या बाबतीत. ब्रश न पोचणं हा जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे अक्कलदाढांचे थोडक्यात एक 2-3 प्रश्न जे आम्हाला पेशंट विचारतात ते कव्हर करते, की अक्कलदाढा मुळात सगळ्यांना असतातच का? तर उत्तर नाही. पुढच्या ज्या आता आपल्या जनरेशन्स आहेत, म्हणजे मी माझ्या मुलीच्या किंवा त्याच्या साधारण एज ग्रुपच्या जे एक्सरेज बघते, कमी होणार आहेत ना दात? ते वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत, इव्होल्युशनचा भाग आहे. सो त्या अक्कलदाढा नाही आहेत. विचारणारच होते. इव्होल्युशनमध्ये आपल्या हळूहळू इव्होल्युशनमध्ये हळूहळू किती कमी होणार आहेत दात? सो म्हणजे 32 तर राहिले नाही आता. नाही आहेत. 32चे ऑलरेडी आपण 28 वरती 28 आलो. आले, हां. फक्त ते परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे, म्हणजे 32 ते 31 असू शकतात, 30, 29, 28 असं. आणि ह्याचं कारण असं झालं की जर का आपण निअँडरथल्स किंवा जुने आपले स्पीशीज बघितले, आपण खूप असे ना मोठे हे होतो किंवा जॉज मॅसिव्ह होते आपल्या, कारण आपण हंटर्स होतो. आपण जास्त करून फ्लेश खायचो किंवा कार्निव्होर्स होतो. जसं आपण फार्मिंगकडे गेलो, गॅदरर्स बनलो, आपण शिजवून अन्न खायला लागलो, त्यात तेवढ्या दाढांची गरज उरली नाही आहे. म्हणजे अक्कलदाढ असणं ही नक्कीच कुठला हा आजार नाही आहे, पण तो त्रास देतो हे मात्र खरं आहे. म्हणजे त्यामुळे असे खूप कमी पर्सेंटेज मी म्हणेन की ज्यांच्यामध्ये अक्कलदाढा व्यवस्थित उगवलेल्या आहेत, त्यांना काही त्रास झालेले नाही. त्यांचे जर का जॉज तुम्ही बघितले तर मोठे असतात, म्हणजे मोठ्या चणीची ती लोकं असतात. त्यांच्याकडे ती जागा असते की त्या अक्कलदाढा उगवतात, विनासायास उगवतात, त्या फंक्शन करतात. मला एक मजेदार प्रश्न पडतो, अक्कलदाढ का म्हणतात? खरं हा प्रश्न ॲज अ डेंटिस्ट पडलाय का कधी? नाही, त्याचं कारण आहे कारण त्याला आपण विजडम टूथ पण म्हणतो ना. सो ते 17व्या वर्षानंतर येतात. अच्छा, असं अपेक्षित आहे की तोपर्यंत अक्कल आणि विजडम आला पाहिजे. पण त्याच्यात तुम्हाला आणखीन एक गंमत सांगते की त्याचा म्हणजे एक थेरॉटिकली बेसिस असं आहे की 17 ते 25मध्ये अक्कलदाढ येते, नाहीतर ती 25 ते 55 तेव्हा परत येत नाही, आणि 55+ येते. 55 तर परत अक्कल येते? हो, म्हणजे माझ्याकडे अशी खरंच काही गमतीशीर उदाहरणं आहेत की पूर्ण कवळी वापरणारी आजी आजोबा आहेत की आता सगळे दात काढलेले आहेत, आम्हीच काढलेले असतात, आम्हीच कवळी केलेली असते. 5 वर्षानंतर ते येतात, अहो दुखतंय कोपऱ्यात, बघितलं तर अक्कलदाढ उगवत असते, ती आतमध्ये कुठेतरी हिडन असते. बरं, एक्सरेमध्ये आधी दिसली पण ती डॉर्मंट आहे किंवा ती जर का वरती येणार नसेल तर नॅचरली कुठलाही डेंटिस्ट तुम्हाला सांगणार नाही की ती मुद्दामून काढा. म्हणजे तो असं आम्ही म्हणतो की ते तुम्हाला त्रास देत नाही आहे ना, तोपर्यंत तुम्ही त्याला त्रास देऊ नका, अशी ती गोष्ट आहे. पण एकदा करायला लागलं की ते करायला लागतं. आता ना दात किडला
की ते असं पूर्ण ड्रिल करून काढतात. हो. तर पूर्वी सिमेंट वगैरे भरायचे, मग आता तुम्ही नवीन काय भरता की काय करता? हो. सो पूर्वी कसं होत होतं की चांदी प्रामुख्याने वापरली जायची. म्हणजे विशेषतः आपल्या लहानपणी असं होतं की बाबा डेंटिस्ट आधी ड्रिल करणार, टेम्पररी सिमेंट भरणार तात्पुरतं, ज्याच्यामध्ये लवंगाची चव असायची, आणि 2 दिवसांनी बोलून मग तो तिथे चांदी भरायचा. तर चांदीची काही एक रिक्वायरमेंट होती, ती तशी होती. आता आपण पॉलिमर्सकडे वळलो आहोत. म्हणजे गेल्या 10 वर्षात विशेषतः पॉलिमर्सनी खरंच डेंटिस्ट्री हे बदलून टाकलेलं आहे. सो ह्याला आमच्या भाषेत आम्ही कॉम्पोजिट्स म्हणतो, पण बेसिकली पॉलिमर्स आहेत. सो पॉलिमर्सचं कसं असतं की ते दाता म्हणजे ती जागा तर ते भरून काढणारच आहेत, पण ते दाताला स्ट्रेंथन करतात. म्हणजे परत कीड लागू नाही ह्याच्याकरता ते कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि त्यामुळे तुम्ही हा जगभर शिफ्ट बघाल तर चांदीकडून आता आपण हे टूथ कलर्ड फिलिंग्सकडे गेलेलो आहोत. मर्क्युरी पॉयझनिंग वॉज अनादर इश्यू, पण तो खरं सांगू तर भरणाऱ्या डेंटिस्टनी पहिल्यांदा नीट भरलं असेल चांदी तर हा प्रॉब्लेम फारसा नाही. पण तसंही कुठलंही हेवी मेटल शरीरात असू नये या दृष्टीने जर का आपण प्रोॲक्टिव्हली विचार केला तर चांदी नसावी. म्हणजे टूथ कलर्ड फिलिंग्सकडे आपण जाऊ शकतो. सो हे जे पॉलिमर्स असतात, सो असं नाही की बाबा कीड काढली, खड्डा केला आणि त्याला भरले, हा थॉट त्याच्यामध्ये नसतो. सो असं धरा की बाबा कॅव्हिटी आहे, सो सर्वात जो आतला लेअर आहे हा सेन्सिटिव्ह आहे. आपण मगाशी बोललो की तिथे आतमध्ये जो गाभा आहे हा सर्वात मऊ आहे. सो त्याच्या जवळचा जो लेअर येणार आहे किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये एखादा लेअर येणार आहे तो रेपरेटिव्ह पाहिजे, तो हिलिंग करणारा पाहिजे. आणि त्याच्यावरचा जे मग ह्याच्यामध्ये ना खरं सांगते 3-4 लेयर्स असतात. सो असं होत नाही की बाबा खड्डा आहे नुसतं भरलं आणि त्याला सील केलं. सो त्याची जी कन्सिस्टन्सी असते ही वाढत जाते, की हार्डनेस फॅक्टर वाढत जातो. कारण वरचा लेअर असा पाहिजे की जो तुम्हाला चावायच्या दृष्टीने मजबूती देतो आहे, पण आतला लेअर असा पाहिजे की जो रिपेअरिंग करतो आहे, जो थोडासा एक सूदिंग किंवा ऑप्ट्युडंट इफेक्ट देतो आहे. सो ह्याला बायोमायमेटिक डेंटिस्ट्री म्हणतात. की नेचरचं डिझाईन काय आहे की कडक गोष्टीकडनं मऊ गोष्टीकडे गेलो. फिलिंग करताना सुद्धा तेच लॉजिक आहे. तसं केलं किंवा तशी डेंटिस्ट्री असणं किंवा तशा प्रकारे आपली ट्रीटमेंट होणं हे गरजेचं आहे. पण मग रूट कॅनल म्हणजे कधी करायला लागतो? कारण बऱ्याचदा की रूट कॅनल एकदा सुरू झाला की सारखंच जायला लागतं. सो रूट कॅनल म्हणजे नक्की काय आहे ती प्रोसिजर अशी आहे की जेव्हा आतल्या नर्वला डॅमेज झालेला आहे, जे मगाशी आपण बोललो की दुखलं असं समजा की बाबा आतपर्यंत ती कीड गेलेली आहे. सो रूट कॅनलमध्ये आम्ही काय करतो, ह्याच्यानं खूप असं एक छान प्रश्न पेशंट विचारतात की अरे रूट कॅनल केला म्हणजे दात डेड झाला का? तर नाही, तुमचा दात हा ऑलरेडी इन्फेक्शनमुळे डेड झालेलाच असतो. सो रूट कॅनलची ब्युटी अशी आहे की आपण तो शेल किंवा दाताला काढायची गरज नाही. इनफॅक्ट हे दात न काढता तो वाचवण्याचा एक प्रकार आहे. जो इन्फेक्टेड नर्वचा पोर्शन आहे तो आपण काढतो. त्याच्याकरता परत टेक्निक खूप मॅटर करतं, वेगवेगळे मशीन्स असतात. सो तुमचा डेंटिस्ट किती ट्रेंड आहे किंवा त्याचं काय त्यांनी स्वतःला अपस्केल केलेलं आहे हे खूप मॅटर करतं. आणि दरवर्षी काहीतरी नवीन नवीन इन्व्हेन्शन्स येत असतात. सो ते अडॉप्ट करणं पण गरजेचं आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की डेंटिस्ट्री इज अ व्हेरी टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन ब्रांच. म्हणजे मी 20 वर्ष आधी कॉलेजमधनं शिकून जे बाहेर पडले ती डेंटिस्ट्री आणि मी आज करत असली डेंटिस्ट्री ह्याचा काही संबंध नाही आहे. आपलं कंटिन्युइंग एज्युकेशन किंवा आलेले हे अडॉप्ट करता आले पाहिजेत. सो कमिंग टू रूट कॅनल, सो आतला जो गाभा आहे की जो खराब झालेला आहे ते वेगवेगळ्या आम्ही पद्धतीने काढतो. पूर्वी असं होत होतं की बाबा मल्टिपल सिटिंग्स लागायचे, कारण हे जी काढण्याची पद्धती होती ना ही थोडी कमी ॲडव्हान्स्ड होती. आता ह्याच्यामध्ये मशीन्स आलेत. सो इंजिनियर्सनी ना खरंच डेंटिस्ट्री आमची खूप सोपी केली किंवा पेशंट्स करता त्याचा खूप मला असं वाटतं एक बून आहे. कारण पूर्वी हे सगळे टेक्नॉलॉजी किंवा हे मशीन्सच अवेलेबल नव्हते. सो तो बिचारा डेंटिस्ट पूर्वी असं दर 2 सिटिंग्सला ते आतला टिश्यू काढत राहायचा. बरं टिश्यू पूर्णपणे म्हणजे आतली जी इन्फेक्टेड नर्व आहे ती पूर्णपणे निघणं खूप गरजेचं आहे. ती जर का थोडी का होईना मागे राहिली तर इन्फेक्शनचं प्रमाण परत वाढणार आहे. म्हणजे आपण पुढच्या प्रॉब्लेम्सला इन्व्हिटेशन देतो आहे. सो आता पद्धत अशी आहे की पहिल्या सिटिंगला आपण हे सगळं क्लीन करतो, आतनं पूर्ण त्याला डिसइन्फेक्ट करतो, निर्जंतुकीकरण पूर्ण करतो, सगळ्या डेड टिश्यू काढून टाकतो. तिथे एक प्रकारचं मेडिसिन भरतो, पेशंटला सांगतो की आता 8 दिवस थांब. 8 दिवसात साधारणतः म्हणजे प्रत्येकाचं थोडं हे टायमिंग डिफर होऊ शकतं. सो 8-10 दिवसांनी परत बोलवतो, तेव्हा ते रिओपन करतो, इन्फेक्शन गेले ना कन्फर्म करतो. मग आतनं त्याला एका वेगळ्या मटेरियलनी भरतो. परत मटेरियल आपण कुठे भरतो आहे ह्याच्यावरती खूप म्हणजे मी जर मगाशी म्हटलं की नेचरचं जे डिझाईन आहे ते रेप्लिकेट झालं पाहिजे. सो रूट्सचं असं असतं की आपल्याला असं वाटतं की अरे म्हणजे तो रूट कनाल, तो रूटमधला कनाल म्हणून ते रूट कनाल आहे. सो त्या कनालचे ना शेप्स वेगवेगळे असतात. मी कधीतरी गमतीने एक्सरेज शेअर करीन. जे शेप्ड असतात, एस शेप्ड असतात, झेड शेप्ड असतात. सो आतला तुमचा कनाल जो आहे तो त्या पद्धतीने व्यवस्थित पूर्णपणे निगोशिएट झाला पाहिजे.
तो झाल्यावरती जे मटेरियल तुम्ही वापरताय ते असं मटेरियल पाहिजे की ज्याला थोडीशी सुरुवातीला फ्लेक्सिबिलिटी आहे. तो प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन सील करणार आहे. ते सील होणं आतनं खूप गरजेचं आहे. परत स्पेस राहिली, बॅक्टेरियाला ना कुठेही जागा मिळाली की तो आत शिरतो. म्हणजे खरंच हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्हालाही काम करताना या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो. सो आजकाल मोस्टली तुम्ही बघाल तर 2 सिटिंग्समध्ये रूट कॅनल पूर्ण करता येतं. कधी कधी सिंगल सिटिंगसुद्धा शक्य आहे, पण ते केस टू केस डिपेंडंट आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.